या बाई ग वहिनी, मी सांगते तुला तसं करून बघ तू पराठा. नक्की तुझा पराठा खमंग होईल. काय करायचं, तुझ्याकडे जे असेल ते घ्यायचं. एक तर भोपळा असेल, बटाटा असेल, टमाटा असेल, गाजर असेल, काही पण तुला काही पण मूड झाला ना, तू फक्त घे आणि करायला लाग. काय करायचं, माझ्याकडे होता भोपळा अर्धा बाई, 4-5 दिवस झाले मी ठेवलेला होता. भोपळा घेतला. भोपळा काय केलं, छोटे छोटे पीस केले आणि मिक्सरमध्ये घातले. मग त्याच्यामध्ये मिरची टाकली, थोडंसं चवीला मीठ टाकलं, लसूण टाकलं, जिरे टाकले आणि थोडेसे पानं होते कोथिंबीरीचे हिरवेगार, ती पानं टाकली आणि ग्राइंड करून घेतलं. मग काय करायचं, बाजरीचं पीठ घ्यायचं. तुझ्याकडे जे पीठ असतात ना ते घ्यायचे, कोणते पण असू दे, डाळीचं असू दे, बाजरीचं असू दे, गव्हाचं असू दे, थोडंसं तांदळाचं असू दे. माझ्याकडे होतं डाळीचं, होतं बाजरीचं होतं आणि थोडंसं मी चिमूटभर तांदळाचं टाकलं. आणि काय केलं, त्याच्यात थोडी कोथिंबीर पण टाकली आणि जे ग्राइंड केलेलं होतं ना पेस्ट भोपळ्याचं, ते पेस्ट टाकलं आणि काय केलं, मिक्स करून घेतलं. पण माझ्याकडून झालं ते पातळ. मग म्हणलं आता पातळ झालं तर काय करावं याला, तर मग मी काय केलं, त्याच्यामध्ये ना बाजरीचं पीठ ॲड केलं. जेवढं बसन तेवढं पीठ मी घालीत गेले. त्याच्यामुळं काय झालं, ते गोळा असा गोल तयार झाला. आणि त्याच्यामध्ये म्हणलं आता चव तर बिघडणारी थोडीशी. मग मीठ टाकलं त्याच्यामध्ये. मिठाचा अंदाज काय मला आधी आलाच नाही. मग मी थोडंसं मीठ टाकलं, बघून घे कसा गोळा झाला. मग नंतर काय केलं, तो गोळा मी असा मस्त मऊसूद मळून घेतला. म्हणलं थोडासा भिजन, त्याच्याकरता काय केलं बघ, वाटीमध्ये काय केलं, तो गोळा झाकून ठेवला आणि काय केलं, चपात्या केल्या, बटाट्याची भाजी बनवून घेतली. म्हणलं तोपर्यंत गोळा तरी छानपैकी असा भिजन. मग नंतर गोळा भिजला, नंतर तवा चांगला लालबुंदा असा तापलेला होता, चपात्या झालेल्या होत्या, गॅस गरम झालेला होता, चांगला चटचटीत चांगला भडाकलेला होता. मग काय केलं, एक कापड घेतलं, त्याला पाणी लावलं, त्याच्यावर तो गोळा काय केला मी असा थापून घेतला छानपैकी. कांदा कापला. हा मी तुला सांगायचं पण विसरले बरं का ग वहिनी, त्याच्यात ना आधी मी कांदा पण टाकलेला होता थोडासा कापून आणि नंतर वरून पण लावण्यासाठी हा थोडासा एक कांदा परत कापला. म्हणजे मी असे 2 कांदे टाकले. नंतर काय केलं, तव्यावर तो पराठा टाकून घेतला आणि छानपैकी असा पराठा छानपैकी असा लालबुंदा असा भाजून घेतला. तोपर्यंत काय केलं, दुसरा थापून घेतला. मळलं तरी किती होतं, 3 पराठे व्हायला असा पराठा, असं पीठ मळेल होतं. पण 3 करू नये, 3 केलं तर काम बिघडतं असं म्हणते. म्हणून मग काय केलं, छोटासा गोळा पण मी बाजूला काढून घेतला होता. हे बघ, आजी जसं बनवायला जाते ना तसं मी काय केलं, कांदा घेतला आणि त्याला सुरी खोसली आणि त्यानं लावायला गेले. पण तू काही म्हण, जशी आजी बनवायची ना पराठे, एक ते नाही का याचे कंस होते, ज्वारीचे कंस आणायचे शेतातून, मग ते भाजायचे, मग त्याचा हुरडा बनवायचा आणि मग तो दळून आणायचा आणि मग त्याचे असे पराठे बनवायचे. त्या पराठ्यांची टेस्ट काहीतरी वेगळीच होती आहे ना. आजी गेली पण आजी बरोबर ती पराठीची टेस्ट पण गेली. पण तू काही का म्हणा ना बाई, हे बघ. पण तरी पण ना माझा जसा पराठा भाजत होता ना तसा असा जिऱ्याचा, ओव्याचा आणि असा भोपळ्याचा थोडासा स्मेल यायला लागलेला होता. खूप छान वाटलं. म्हणलं चला घरच्यांना भोपळा खावा असं नाही वाटत, मग निदान असा तरी पोटामध्ये जातो, खाण्यात जातो, म्हणून मग बनवण्याचा एक प्रयत्न केला. चला ॲटलिस्ट असं तरी खातील म्हणून. बघ, खूप छानपैकी असे पराठे झाले होते माझे. 3 पराठे बनवले, छोटासा त्यातून गोळा काढून घेतलं तर तुला म्हटलं ना मी तसं. ते बघ, मी थोडासा छोटासा गोळा असा काढूनच घेतला. माझ्या नंतर लक्षात आलं. तू पण तसंच कर, तू असं करू नका. 4 पराठे होतील नाही तर 5 पराठे होतील असं पीठ बनवीत जाय आणि पोट भरून खात जाय. हे बघ, कांदा पण वरून टाकला आणि तू थोडासा कांदा पण जास्त घाल आतमध्ये पण आणि वरून पण, मग कांद्यानी ना चव येते. अधूनमधून मी ना भाजी पण बघत होते छानपैकी झाली का काय. हे बघ कसा पराठा झालाय बघ. तोपर्यंत मी हे बघ किती सुंदर झालाय बघ त्याचे होल बघ. अशा पद्धतीनं आजचा आमचा हा मेनू होता. खाय मस्त राहा, आनंदी राहा. बाय.